नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सनातन धर्मात अनेक वृक्ष, वनस्पती आणि नद्यांना धार्मिक महत्त्व दिलं गेलं आहे. त्यांना पवित्र मानले जाते. त्यापैकीच एक म्हणजेच पिंपळाचा वृक्ष. पिंपळ वृक्ष कधी तो आत्म्यांचे निवासस्थान मानला जातो, तर कधी भगवान श्री हरिविष्णू यांचे अधिष्ठान समजले जाते. श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण यांनी पिंपळाच्या झाडाचे महत्त्व सांगितले आहे. मी सर्व वृक्षांमध्ये पिंपळ आहे, ज्याच्या मुळात ब्रह्मदेव, मध्यभागी भगवान श्री हरिविष्णू आणि अग्रभागी भगवान शिव यांचे साक्षात स्वरूप विराजमान आहे. त्या अश्वत्थ पिंपळ वृक्षाला मी वारंवार नमन करतो. स्कंद पुराण काय सांगतं, तर स्कंद पुराणानुसार पिंपळाच्या मुळात भगवान श्री हरिविष्णू, खोडात केशव म्हणजे श्रीकृष्ण, फांद्यांमध्ये नारायण, पानांमध्ये भगवान श्रीहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास असतो. पिंपळामध्ये भगवान श्री हरिविष्णू यांचं वास्तव्य असल्यामुळे आषाढी एकादशीला आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आणि मुलांना मनासारखे स्थळ यावे, आपल्या मुलांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमावा, या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक सेवा करायची आहे. आता कोणता उपाय करायचा आहे, कोणती सेवा आहे, याविषयीची संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या मुलांचं योग्य वयात लग्न व्हावं, मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा आणि आपल्या मुलांचा सुखाचा संसार व्हावा, अशी सर्वच आईवडिलांची इच्छा असते आणि त्यानुसारच आपल्या मुलांसाठी स्थळ देखील पाहिलं जातं. परंतु मुलांसाठी स्थळ पाहत असताना अशा काही अडचणी निर्माण होतात, ज्यामुळं मुलांच्या विवाहात विलंब होतो. परंतु जर काही विशिष्ट तिथेला काही उपाय सेवा जर केले तर मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होण्यास मदत होते. त्यासाठीच आपल्याला या आषाढी एकादशीला उपाय करायचा आहे. आता उपाय आपल्याला करायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेला, संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान. परंतु सकाळी ज्या वेळेला आपली मुलं आंघोळ करत असतील तर त्यावेळेला मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडेसे खडे मीठ, गंगाजल टाकायचं आहे, ज्यामुळं मुलांच्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर मुलांच्या कुंडलीमध्ये जे गुरुग्रह आणि शुक्रग्रह आहे तर ते बळकट आणि मजबूत होण्यास मदत होते. मन शांत आणि एकाग्र होतं आणि यासाठीच या वस्तू टाकायच्या आहेत. पंचगव्य असेल तर अतिशय उत्तम. त्यानंतर शक्यतो मुलांनी या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत, उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे. दिवसभर भगवान श्री हरिविष्णू आणि विठुरायांचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे. तुळशीला या दिवशी जल अर्पण केलं जात नाही, परंतु तुळशीची जी माती आहे तर त्यामध्ये तुम्हाला थोडासा उसाचा रस अर्पण करायचा आहे. थोडंसं गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि या दुधामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे जे गाईचं कच्चं दूध आहे तर ते 1 चमचाभर तुम्हाला या मातीमध्ये अर्पण करायचं आहे. तुळशीचं या दिवशी निर्जला व्रत असल्यामुळं तुळशीला स्पर्श केला जात नाही आणि तुळशीला पाणी देखील अर्पण केलं जात नाही आणि त्यामुळं तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये या 2 वस्तू अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जाऊन गोमातेची सेवा करायची आहे. गोमातेला 1 मुठभर चण्याची भिजवलेली डाळ, 1 चपाती, त्याचबरोबर त्यावर 1 गुळाचा खडा आणि 6 पिकलेली केळी खाऊ घालायची आहेत. त्यानंतर गोमातेची पूजा करायची आहे. गोमातेला स्पर्श करायचा आहे आणि तिला आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. मुलं जर हा उपाय करत असतील तर त्यांनी आपल्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि गोमातेच्या उजव्या पायाखालची थोडीशी माती घ्यायची आहे. शक्य असेल तर मुठभर माती घ्यायची आहे आणि ती घरी घेऊन यायचं आहे आणि ती बांधून त्यामध्ये 1 हळकुंड आणि 1 सुपारी ठेवायची आहे आणि ही मातीची पोटली जी करायची आहे पिवळ्या रंगाच्या रुमालामध्ये ती बांधून आपल्या मुलांच्या उशीखाली ठेवायची आहे. 21 दिवस तुम्हाला ही माती मुलांच्या उशीखाली ठेवायची आहे आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही देवघरामध्ये जरी ठेवली तर देखील चालेल. त्यानंतर ही माती तुम्हाला तुळशी वृंदावनामध्ये टाकायची आहे, इतरत्र फेकून द्यायची नाही. आणि त्यानंतर संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला आपण जो उपाय करणार आहोत तर तो उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 कणकेचे दिवे. गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून तुम्हाला हे 2 दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि दिवे बनवत असताना गव्हाच्या पिठामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडं देशी गाईचं तूप घालायचं आहे. आता जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचे कणकेचे दिवे बनवणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही जे मातीचे दिवे असतील तर ते घ्यायचे आहेत, परंतु दिवे घेत असताना ते नवीनच दिवे असावेत, आधी वापरलेले दिवे नसावेत. त्यानंतर त्यातील 1 दिवा तुम्हाला 3 सांजेच्या वेळेला तुळशीजवळ ज्या ठिकाणी तुळशी माता आहे तर त्या ठिकाणी लावायचा आहे आणि दिवा लावत असताना त्याखाली 1 प्लेट ठेवायची आहे. या प्लेटमध्ये चिमूटभर अखंड अक्षता ठेवायच्या आहेत, एकही अक्षता तुटलेली नसावी. त्यानंतर
त्या अक्षदांच्या वरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे, 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत, 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि कलाव्याची वात या दिव्यामध्ये लावून देशी गाईचं तूप टाकून तुम्हाला हा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू यांच्या पूजेसाठी जे साहित्य लागतं तर ते सर्व साहित्य घेऊन एका भांड्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत, कोणतीही तुम्ही घेऊ शकता किंवा झेंडूची घेतली तरी देखील चालेल। हळदीनं पिवळ्या केलेल्या अक्षता घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन आपल्याला या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जो दिवा घेतलेला आहे एक तुळशीजवळ लावलेला आहे आणि दुसरा दिवा आहे तर तो आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी लावायचा आहे। तर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे। त्यानंतर 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, 21 अखंड अक्षदा पिवळ्या करून घ्यायच्या आहेत, मोजून अक्षदा घ्यायच्या आहेत, एक हळकुंड घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला म्हणजेच हळकुंड 21 अक्षदा या विड्याच्या पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत। त्यानंतर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे, कुंकवानं लाल करून घेतला तरी देखील चालेल आणि त्यानंतर तुम्हाला 7 वेळा हा धागा या ज्या पानाचा विडा केलेला आहे तर त्याला गुंडाळायचा आहे। ज्याप्रमाणे आपण खाण्यासाठी विडा बनवतो तर त्याप्रमाणे बनवायचा आहे आणि त्याला हा धागा 7 वेळा गुंडाळायचा आहे आणि या वस्तू घेऊन तुम्हाला या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे। सर्वप्रथम आपण जे पाणी आणलेलं आहे तर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। जे पाणी आणलेलं आहे तर ते सर्व पाणी आपल्याला या ठिकाणी अर्पण करायचं नाही, तर त्यातील थोडंसं पाणी वाचवून ठेवायचं आहे आणि हे राहिलेलं पाणी घरी आणल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, उंबरठ्यावरती, दरवाजावरती, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे। त्यानंतर आपण जो मोहरीच्या तेलाचा दिवा आणलेला आहे, कणकेचा दिवा बनवून आणलेला आहे तर तो आपल्याला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे। त्यापूर्वी एक पिंपळाच्या झाडाचं पान घ्यायचं आहे। पान घेत असताना हिरवगार पान असावं आणि कुठे फाटलेलं तुटलेलं नसावं। त्या पानावरती तुम्हाला हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत। त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण जी पोटली तयार केलेली आहे म्हणजेच विड्याचं पान घेतलेलं आहे त्यामध्ये 21 अखंड अक्षदा आणि हळकुंड ठेवलेला आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। आता उपाय करत असताना मुलामुलींनी केला किंवा आईवडिलांनी केला तरी देखील चालेल। आईवडील हा उपाय करत असतील तर त्यांनी आपल्या मुलांचं नाव घेऊन हा उपाय करायचा आहे। त्यानंतर त्या ठिकाणी बसून तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर विठुरायाचं नामस्मरण करायचं आहे। तुमच्या कुलदेवतेचं आपल्या जे पूर्वज आहेत तर त्यांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला या जो पानाचा विडा आहे तर त्यावर प्रार्थना करायची आहे। जी काही अडचण आहे विवाह संबंधित तुम्हाला या पानाच्या विड्यावरती बोलून दाखवायचे आहे आणि ज्या ठिकाणी आपण हा दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्या ठिकाणी हा पानाचा विडा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा दर गुरुवारी करायची आहे। 5 गुरुवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्या बाजूलाच तुम्हाला विड्याच्या पानामध्ये 21 अखंड अक्षदा हळकुंड लाल धाग्याने बांधून ठेवायचा आहे। पिंपळाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। हा जर उपाय तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने केला तर तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे निर्माण होत आहेत तर ते सर्व काही दूर होणार आहे। कुंडलीमध्ये जे दोष आहेत ते दूर होणार आहेत। जर काही पितृदोष असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि जी काही अडचण आहे विवाह संबंधित ती दूर होऊन तुमच्या मुलांचा 21 दिवसांच्या आत मनासारखं स्थळ येऊन विवाह जमणार आहे। लक्ष्मी नारायणासारखा तुमच्या मुलांचा जोडा जमणार आहे। फक्त उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे। आता जरी तुम्हाला आषाढी एकादशीला हा उपाय करणं शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही कोणत्याही गुरुवारी या उपायाला सुरुवात करू शकता। आषाढी एकादशीपासून पवित्र चातुर्मासाला सुरुवात होत आहे आणि त्यामुळे तुम्ही जर या दिवशी जर उपाय सुरुवात केली तर तुम्हाला 5 गुरुवार हा उपाय करायचा आहे, जेणेकरून चातुर्मास हा भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित 4 महिने आहेत आणि त्यामुळे तुम्ही या चातुर्मासामध्ये जर हा उपाय केला तर तुमच्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होऊन तुमच्या मुलांना मनासारखे स्थळ येणार आहे। फक्त उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे आणि मुलांना स्थळ पाहणं चालू ठेवायचं आहे। त्याचबरोबर आजूबाजूच्या कोणत्याही व्यक्तीला समजणार नाही
अशा पद्धतीनं उपाय करायचा आहे। उपाय करताना आपल्या जर आई वडील हा उपाय करत असतील तर त्यांनी मुलामुलींचं नाव घेऊनच हा उपाय करायचा आहे। उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे। जर तुम्हाला गोमातेच्या पायाखालची जर माती मिळाली तर ती आणून तुम्ही देवघरामध्ये स्थापन करून ठेवायची आहे। आणि जर तुम्हाला जर तुळशीमध्ये जर ती ठेवायची नसेल 21 दिवसांनी तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी पैसा घरातील धन ठेवता तर त्या ठिकाणी ठेवली तरी देखील चालेल। तर अशा प्रकारे मुलांचा विवाह जमत नसेल तर या आषाढी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक पानाचा विडा ठेवायचा आहे। त्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा। आणि हा उपाय केल्यानं तुमच्या मुलांच्या विवाहातील 100% अडचणी दूर होणार आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।